92वी जयंती नवी मुंबई कांदा बटाटामध्ये या ठिकाणी होत आहे आणि या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचं एक प्रचंड मोठा सत्कार ज्यांनी मराठा आरक्षणाकरिता या सरकारच्या माध्यमातून प्रमुख भूमिका या सगळ्या विषयावरती घेतली आणि सातत्यानं मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचं कार्य केलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली समितीचं गठन झालं आणि समितीच्या माध्यमातून मराठा समाज आर्थिक दुर्बल आहे, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता प्रवाहामध्ये आणण्याकरिता ज्या पद्धतीनं संविधान, ज्या पद्धतीनं इतर मागासवर्गीय आयोगाने निर्णय दिले तशाच प्रकारे कायदेशीर निर्णय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले, त्यांचा सत्कार स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मोठा मेळावा, ज्या राज्यामध्ये असंघटित क्षेत्रामधला पहिला कामगार कायदा 1965 ला स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी केला, त्यांच्या जयंती निमित्ताने माथाडी कामगारांचा सत्कार असा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे। खरं म्हणजे राज्यामध्ये काँग्रेसनी त्या ठिकाणी काँग्रेसच्या राजवटीमध्ये मराठा समाजाला विस्थापित केलं आणि आमचे नेते आदरणीय देवाभावांनी त्यांना या ठिकाणी प्रस्थापित केलं। मी हे बोलताना फार गांभीर्याने बोलतोय, कारण महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांमध्ये सगळ्यात जास्त कालखंड जर कुणी या महाराष्ट्रावरती राज्य केलं असेल तर काँग्रेस पक्षाने, आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने मराठा समाजातील असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सातत्यानं मराठा समाजाला न्याय देण्यापेक्षा त्यांना फक्त आश्वासन देण्याचं काम केलं। परंतु देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 2016 ला ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चाला सामोरे गेले त्यावेळेला त्यांनी अनेक विषयावरती स्पर्श केला आणि या मराठा समाजाला न्याय दिला। मागच्याच गणेश उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या आंदोलनामध्ये मराठवाड्याकरिता विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी निजामांची गॅझेट आणि त्या निजामांच्या कालखंडामध्ये मराठवाड्यातील असणाऱ्या जिल्ह्यातल्या मराठा समाजाला कुणबी नोंदी या विषयावरती त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केला आणि त्यानंतर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आझाद मैदानमध्ये जाऊन आंदोलनकर्त्यांना राज्य सरकारची भूमिका आणि मराठवाड्याचा पहिल्या टप्प्याचा विषय त्यांनी मार्गीस लावला। आणि म्हणूनच मी म्हटलं की काँग्रेसनी मराठा समाजाला विस्थापित केलं आणि आमच्या देवाभावांनी त्यांना प्रस्थापित केलं। देवाभावांनी महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला व्यवसायाच्या निमित्ताने पायर उभा करण्यासाठी एक मौल्यवान ताकद त्यांच्या मागे उभी केली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख मराठा उद्योजक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून या राज्यामध्ये होऊ शकले। बँकेने एक फार मोठा विश्वास राज्य सरकारच्या आव्हानाला, महामंडळाच्या असणाऱ्या प्रवासाला देऊन 23,000 कोटीचं कर्ज वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे। महामंडळाच्या माध्यमातून 1,300 कोटीचा व्याज परतावा आज आम्ही त्या ठिकाणी लाभार्थ्यांना दिलेला आहे। पहिल्या टप्प्यातल्या योजनेचे जवळजवळ 15 ते 20,000 लाभार्थी त्या ठिकाणी पूर्ण योजनेचा लाभ घेऊन त्यांना संपूर्ण व्याज परतावा मिळाला अशी परिस्थिती आहे। उद्याच्या 25 सप्टेंबरला नवी मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये एक मोठा जल्लोष आहे, एक सत्कार आहे। स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी एकेकाळामध्ये पाहिलेले स्वप्न आणि कालांतराने या स्वप्नाला आज पूर्णत्वाला नेण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब देवाभावांनी केलेलं आहे। म्हणून त्यांचा सत्कार, त्यांच्या सोबत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्याबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, त्याचबरोबर आमचे कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेब, पणन मंत्री आमचे जयकुमारजी रावल साहेब, त्याचबरोबर आमचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील,
आमचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमचे सातारा जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब, सातारा जिल्ह्याचे दुसरे कॅबिनेट मंत्री मंकरजी आबा, सातारा जिल्ह्याचे दुसरे कॅबिनेट मंत्री जयकुमारजी गोरे आणि नवी मुंबईवरती सातत्याने प्रेम करणारे आणि स्वतःच्या एक विशिष्ट कार्यशैलीचा ठसा उमटवणारे कॅबिनेट मंत्री गणेशजी नाईक साहेब हे उपस्थित राहणार आहेत। याबरोबर आमच्या बेलापूरचे आमदार मंदाताई म्हात्रे असतील, त्याचबरोबर प्रशांतजी ठाकूर, निरंजनजी डावखरे साहेब, प्रवीण दरेकर, प्रसादजी लाड आणि आमचे उरणचे आमदार बालदी साहेब आणि याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारा नाशिक, सातारा, पुणा, कराड, कोल्हापूर, त्याचबरोबर मुंबईच्या सगळ्या बाजारपेठातील काम करणारा काबड कष्ट कामगार, माथाडी कामगार उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रामधला देवाभाऊ हा मराठ्यांसाठी वेळोवेळी धावून आला, मग ते कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून असो किंवा रोजगाराच्या निमित्त, व्यवसायाच्या निमित्त, बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून मराठा समाजाला एक वेगळा व्यवसायाच्या निमित्ताने आधार देण्यासाठी उभा असो किंवा शैक्षणिक योजनेअंतर्गत सारथीच्या मराठा आणि कुणबी अशा तरुणींच्या पाठीशी उभा राहून त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून ताकद देण्याचं काम आदरणीय देवाभाऊंनी केले आणि म्हणून विशेष सत्कार त्यांचा त्या ठिकाणी होणार। या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने थोडीशी राज्यामध्ये जी आकडेवारी आम्ही या ठिकाणी एकत्र केली होती ती मुद्दामून मी या ठिकाणी सांगतो। ज्या वेळेला मी म्हणतो की काँग्रेसच्या राजवटीमध्ये तरुणांना विस्थापित आणि देवाभाऊंनी प्रस्थापित, या महामंडळाची सुरुवात 98 ला झाली। 98 ते 2014 ला फक्त 50 कोटीची तरतूद करण्यात आली। त्याचबरोबर 18 ते 19 या कालखंडामध्ये 100 कोटीची तरतूद करण्यात आली आणि कालांतराने कोविडच्या महामारीमध्ये 50 कोटी जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी ते आलेच नाही। यानंतर 100 कोटी देण्यात आले। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या वेळेला या राज्याची भूमिका त्यांनी हातात घेतली त्यावेळेला त्यांनी 100 कोटी ही तरतूद त्या ठिकाणी वाढवली आणि कालांतराने 23-24 ला 300 कोटी, त्याचबरोबर 24-25 ला 400 कोटी आणि आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवत असताना आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार